नमस्कार, माझं नाव राहुल उद्धव शिंदे. मी डिंगोरे तलाठी आहे. पण इथले जे विद्यमान भाऊसाहेब होते सुभाष भालेराव, ते रजेवर असल्यामुळे ॲडिशनल चार्ज माझ्याकडे दिला आहे. त्याच्यामुळे त्या दिवशी ज्या दिवसापासून हा तुमचा विषय झाला, तुम्ही अर्ध्या दिवसात तर काम बंद केले, तेव्हापासून तहसीलदारांचा फोन आला, तेव्हापासून आम्ही फॉलोअप घेतोय आणि यांच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आहोत आम्ही. आणि मुळात आम्ही त्या दिवसापासून सांगत होतो की मीटिंगची जागा कुठेतरी अशी मंदिरात ठेवा, जेणेकरून सगळ्यांना साहेब जसं म्हटले मग अशी, जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित बसून बोलता येईल, बरोबर, चर्चा करता येईल. इथं जागेवर येऊन तुम्ही असं पण काम बंदच आहे ना त्यांचं, ते काय अजून चालू झालेलं नाही आहे, बरोबर. ही झाली माझी ओळख. दुसरे आमचे मंडलाधिकारी साहेब आहेत, दत्तात्रय केंगले साहेब आहेत, हे मंडलाधिकारी आहेत. त्या दिवसापासून आम्ही साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये, तहसीलदार साहेब आमचा हे तुम्ही त्या दिवशी निवेदनाला गेले होते, साहेब माझ्याशी फोनवर बोलत होते, बरोबर. त्या दिवशी मी तर स्पॉटला होते, गावातले ग्रामस्थ ज्या दिवशी तहसीलदार साहेबांकडे निवेदन घेऊन गेले होते, त्या दिवशी मी आणि आमचे कर्मचारी आम्ही इथे आलो होतो. तो ॲक्च्युअल झालं काय आहे त्या दिवशी आम्ही जाऊन बघितलं जागेवर, तर 4 हे फुटल्या होत्या पाईपलाईन बोरमुळे, बरोबर. त्यांची काहीतरी डेप 4.5 फूट आहे आणि विड्थ 1.15 फूट आहे काहीतरी, बरोबर ना. समस्येनंतर आपण चर्चा करू, पण ओळख होऊ द्या सर. आपले तरडे साहेब आहेत, आपले सर्कल साहेब आहेत आपले. हां, आणि कंपनीचे लहू यादव साहेब आहेत. आवडा नावाची कंपनी आहे आपली. हे दिल्लीचे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. साहेब आपलं नाव काय आहे? फतेसिंग नाव आहे यांचं. आणि साहेब आहेत मते साहेब, ते पण महावितरणचे. मॅडमचं काय नाव? श्रीखंडे मंदिशा श्रीखंडे. डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्या MSCB आपल्या राजगुरुनगरला ऑफिस आहे त्यांचं, खेडला. कुठल्या डिपार्टमेंट? हे सगळं आमचे आपले पोलीस पाटील आहेत ना ओळखीत तुझ्या सरपंच त्यांचे मिस्टर. आता तुमचा जे आता मगाचा विषय होता पहिला तुमचा होता, मगाशी मी ऐकलं की पाईपलाईनचा का नाही. आता मग त्या पाईपलाईनचं तुमचं कोण उत्तर देणार त्याला? कोण? पाईपलाईन जी आहेत ना सर, ह्या प्रकल्पामध्ये जेवढी जमीन आहे त्याच्यामध्ये जिथं आपले होलिंग होतील तिथं पाईपलाईन फुटणारच. सुरुवातीपासूनच आहे आपलं म्हणणं, कारण एका ठिकाणी नाही फुटणार. हा आता हा जी प्रोजेक्ट झाला का ना आता हा मग कायमस्वरूपी होणार? हो, परत कधी शिफ्टिंग नाही, काय नाही, काय नाही. 30 वर्षासाठीचं ह्याचं ॲग्रीमेंट आहे सर. 30 वर्षे हा प्रोजेक्ट राहणार. आणि समजा एखाद्याची पाईपलाईन जरी ह्याच्यातून चुकून न फुटायची राहिली आणि सुदैवाने ती राहिली, पण समजा जर 1 वर्षांनी किंवा 1.5 वर्षांनी जर ती पाईपलाईन लिकेज झाली तर ते लिकेज काढता येणार नाही. का तर तिथं करंट असणार त्यावेळेस, पाणी गेलं, कोणी शॉक लागेल, काही होऊ शकतं. त्यामुळे त्या पाईपलाईन डेड आहेत सध्या. जेवढ्या बी पाईपलाईन आहेत तुमच्या म्हणण्यानुसार आता समजा जरी चुकून कोणाच्या पाईपलाईन फुटल्या, बघा तुम्हाला समजतं बोलते, चुकून कोणाच्या पाईपलाईन फुटल्या समजा, तर परत समजा फुटल्या नाहीत, समजा सेफ राहिल्या, मग सुरक्षित राहिल्या, त्यांचं म्हणणं आहे की 2 वर्ष आता 30 वर्ष करता प्रोजेक्ट आहे समजा, बरोबर आहे का नाही. आणि ह्याचा फायदा बुवा तुमच्या गावाला किंवा अजून 3-4 गावाला होणार आहे जेवढे ह्या वीज निर्मिती. आता मग समजा नाहीत फुटल्या पाईपलाईन, कुठल्या सेफ राहिल्या आणि 2 वर्षांनी 3 वर्षांनी एखादी समजा पाईपलाईन काही अडचण आली, लिकेज झाली, ह्यांचं म्हणणं त्यावेळेस तिथं करंट असणार आहे, तिथे जाता येणार नाही. आता तुम्ही सर पर्याय व्यवस्था काय करणार आहे तुम्हाला? आता आपण ग्रामस्थाची जेव्हा ह्यावेळेस सगळ्यात एकदा ह्याच्या अगोदर मिटिंग झाली, त्यावेळेस एक रस्ता मधून काढून द्यायचा. मग जिथं आपला हा प्रोजेक्ट आहे 8 ह्याच्यामधून का? 8 मेगावॅटचा आहे सर हा प्रोजेक्ट. 8 मध्ये जिथं 4 मेगावॅट संपेल. रस्ता किती फूटचा काढायचा? 20 फुटाचा. 20 फूट रुंदीचा काढायचा, असा काढायचा का? हा, असा. मग जिथं 4 मेगावॅट संपेल तिथून आपण असं कंपाऊंड करू फेन्सिंगचा आणि त्याच्या बाहेर रस्ता सोडू. त्या रस्त्याच्या नंतर परत एक फेन्सिंग होईल. मग त्या रस्त्याच्या बाजूने आपण स्ट्रेंच खोदून पाईपलाईन न्यायला भविष्यात बी कुठल्या बी लिकेज म्हणा किंवा तुमचं काही जरी झालं. बघा साहेबांची भाषा जरा थोडीशी जरा हे पेजवर सहज सांगतो. त्यांचं म्हणणं कसं आहे, 20 फूट रुंदीचा रस्ता हे मधून करणार असं, बरोबर आहे का नाही. आणि त्या रस्त्याचा त्या 20 फूट त्याच्यामध्ये एक तुम्ही लाईन चारी खोदणार, समजा 3 फूट 4 फूट एकाच आहे का, एकाच त्या लाईन मधून सगळ्या पाईपला आपल्याला नेता येतील, कुठण्याच्या तिकडून तिकडे असं जे सगळ्या तुमच्या वेगवेगळ्या आहेत. समजा पाईपलाईन ह्यांची पाईपलाईन समजा इथून अशी आहे, किंवा त्याची पाईपलाईन तुझं काय नाव मित्रा संदेश कुठे त्या पाईपलाईन समजा तिकडून आहे नाही का, अशा पाईपलाईन तुझं काय नाव आहे? पाईपलाईन समजा मधून आहे. असं नका मध्ये बोलू. ऐका तुम्ही हे बघा आता आपण काय सांगितलं सरांनी, आता 20 फूट रुंदीचा रस्ता होणार
असा हा आणि त्याच्यामध्ये ती चारी खाणार एका साईडला लेफ्ट कोण उजव्या बाजूला बरोबर आहे का नाही? चारी समजा आणि त्यातून सगळे एकत्र पाईपलाईन जाणार अशा तुम्हाला परत तुम्हाला विरोध करायचा आहे काय करायचं परत तुम्ही करा का आता फक्त ऐकून घ्या बरोबर चालेल. आता मला तर हा जी ऑप्शन आहे हा जी पर्याय आहे मला चांगला वाटतोय एकाच चारीमधून सगळ्या पाईपलाईन जातील अशा ऐका ना सर. ऐका ना सांगा बरोबर हाच बोला बोला. सपोज 10 फुटाची चारी काढली 10 फुटाची त्याच्यातून 50 पाईपलाईन गेल्या माझी लिकेज झाली बाकीच्या 49 जणांनी ती समजा त्याच्यात जर मी माझी पाईपलाईन लिकेज काढताना माझी सगळ्यात जर खाली असेल हा तर वरती 49 मॅडम जर थांबा मॅडम तुम्ही एक जी चारी काढणार आहे त्याचा मी माझा पाईप शोधायचा कसा? बसा खाली बसा. ह्या गणेश वाघमारेचा मुद्दा एकदम बरोबर आहे मी माझा शिवतो कसा? कळलं ना मला बाबा आता याचा मुद्दा एकदम बरोबर आहे आता ह्याचं कसं करणार ते लिकेजचे पैसे देणार ऍक्च्युअल आकडा द्या ऍक्च्युअल आकडा ग्रामपंचायतीकडे आहे आपल्याकडे जनावर किती आहे गाई सगळं आहे ना आपल्याकडे असं बोगं बोलून चालत नाही मित्रांनो.